गणपती बाप्पांना दूर्वा का आवडतात यामागे एक पौराणिक आणि आध्यात्मिक कथा आहे जे अतिशय रोचक आहे. एकदा अनेक मस्तकांचा अतिबलवान असुर अनलासूर पृथ्वीवर अत्याचार करायला लागला. तो इतका उग्र होता की त्याचं ताप सर्वत्र जाणवत होतं. देवतांनी भगवान गणपतींना मदतीसाठी आर्जव केलं. गणपती बाप्पांनी त्या असुराशी युद्ध केलं आणि अखेर त्याला गिळून टाकलं. पण त्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र उष्णता म्हणजे ज्वाला निर्माण झाली. खूप त्रास झाला. तेव्हा देवांनी आणि ऋषींनी त्यांना थंडावा देण्यासाठी अनेक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा काही ऋषींनी त्यांना दूर्वा घालायला सांगितलं. दूर्वा टाकल्यावर बाप्पाच्या पोटातील उष्णता कमी झाली आणि त्यांना शांतता मिळाली. दूर्वेचे आध्यात्मिक महत्त्व. थंडावा देणारी वनस्पती. दूर्वा थंड प्रकृतीची असते, म्हणून ती गणपतीच्या उष्ण रूपाला शांत करते. 3 पाते असलेली दूर्वा त्रिगुण म्हणजे सत्व, रज, तम आणि त्रिलोकांचं म्हणजे भू, भूवर आणि स्वर्ग यांचं प्रतीक मानल्या जातात. पवित्रता आणि निष्ठा. दूर्वा अतिशय साधी पण टिकाऊ वनस्पती आहे. ती भक्ताच्या साधेपणाचं प्रतीक आहे. म्हणूनच गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण केल्याने विघ्न दूर होतात, मन शुद्ध राहतं आणि बाप्पाचं विशेष कृपाप्रसाद लाभतो.